पण अशा काही केसेस आल्यात की ज्यांना म्हणजे जे तुझ्याकडे आलेत पण त्यांना घरातनं सपोर्ट नाही मिळाला, आई वडिलांचा, बहीण भावांचा, कुणाचा कोणी ऐकूनच घेतलं नाही, असं काही झालंय? बरेचसे केसेस असे येतात आणि म्हणूनच पुरुष जाऊन सांगत नाहीत किंवा आईवडिलांनी बघितलं पण असेल तरीही आईवडील त्याच्याबरोबर उभं राहत नाही की बाबा तू जाऊन पोलिसात जा. त्यांना असं वाटतं की तू सहनच कर. म्हणजे जे आपण ऐकत होतो की स्त्रीला सांगितलं जातं की नाही घर नाही तोडायचं आहे, तू सहन कर, तेच पुरुषांवर पण होतो. तो अच्छा. तो तीच गोष्ट होते. आणि ते जाऊन कोणाला सांगू शकत नाहीत. सांगितलं तरी त्यांना वाटत नाही की कुठून मदत मिळणार. म्हणून मग जेव्हा आमच्याकडे येतात त्यावेळेस रडून रडून कितीतरी वेळेस आम्ही बघितलं आहे की फर्स्ट थिंग त्यांचं पूर्ण वेंट आउट होतो. हा बाबा कुठेतरी मला एक प्लॅटफॉर्म मिळाला की जिकडे मी जाऊन लोकांना सांगू सांगू शकतो. शकतो. ती पहिली गोष्ट होते. मग नंतर आम्ही सांगतो की जेवढं होऊ शकतं तेवढा एव्हिडन्स जमेल तसा तुम्ही जमा करा. ठीक आहे. आजच्या दिवसात असं आहे की टेक्नॉलॉजी एवढे वाढल्यामुळे एक खोटं बोलणं, कोणतरी खोटं बोलत असेल तर पकडण्यासाठी थोडंसं इझी आहे. ती बोलली की बाबा मी काम करत नाही आहे. जेव्हा ती काम करत असेल तर मग त्याचे वेगवेगळे रूट्स आहेत की कसं आपण प्रूव्ह करू शकतो आणि ते लेजिटिमेट आहेत. असं पण काही खोटे आपण नाही करणार आहोत. जे लेजिटिमेट पब्लिक मीन्सने आपण काढू शकतो, डेटा आपण काढू शकतो. दुसरी गोष्ट अशी असते की बरेच वेळा बायको म्हणते की ह्याने मला बिलकुलच बघितलेलं नाही आहे, खर्च केलेलंच नाही आहे माझ्यावरती किंवा मुलांकडे लक्ष नाही दिलेलं. त्या बऱ्याचशा गोष्टी असतात जसं प्रूव्ह होऊ शकतात आणि ते कोण तर कळू त्याचे काही शकत नाही. काही आपल्याकडे एव्हिडन्स ठेवावे लागतात. हां, जर का असा कोण पुरुष असेल तर मग त्यांनी आम्ही त्यांना तेच सांगतो की तुम्ही हे प्रूव्ह करायला स्टार्ट करा की बाबा तुमच्याबरोबर काय होतंय. आणि ह्याच्यात पण एक असं गोष्ट आहे ना की एकाने विचार केला की मी माझ्या घरी CCTV लावतो सांगून की मी CCTV लावतोय कारण तू मला मारतेस वगैरे म्हणून मी लावणार आहे. मग त्याने ते हॉलमध्ये लावलेलं CCTV आणि मग तरी ती मारत होती. त्याने CCTV काढून कोर्टात हे दिलेलं. जेव्हा त्याने डिवोर्स अप्लाय केला त्याच बेसिसवर तिने जाऊन कौटुंबिक हिंसाचाराचा केला की मला कॉन्स्टंटली बघण्यासाठी, माझ्यावरती नजर ठेवण्यासाठी त्याने CCTV लावलेली आहे. तो माझ्यावरती संशय घेतो असं वगैरे वगैरे करून कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा जो आहे तो त्याच्यात बसला की हा बाबा हा कौटुंबिक हिंसाचार आहे म्हणून. आणि त्यालाच पैसे द्यावे लागले तिला, मेंटेनन्स आणि जे काय रेसिडेन्शियल ऑर्डर जे काय आलेलं ते. बापरे. मग हे एवढं भयंकर आहे की पुरुषाने काहीही केलं तरी त्याला अडकवू शकतात. आणि कौटुंबिक हिंसाचारात मी स्पेशली सांगतो की त्याच्यात जे तरतुदं आहेत, जे रिलीफ्स आहेत, केस संपण्याआधीच जर का शेवटी जजला कळलं की बाबा हा खरोखरच निर्दोष होता, निर्दोषमुक्त केला, त्याच्या आधीच एवढे रिलीफ जे गेलेले असतात की खूपच भयानक आहेत. एक तर असं आहे की मेंटेनन्स दर महिन्याला त्याला द्यावं लागतं, ती पोटगी ती वेगळी. रेसिडेन्शियल ऑर्डर असतो की तिला राहण्यासाठी घर नाही आहे कुठला दुसरा. मग हा जो मॅट्रिमोनियल हाऊस आहे, ते जिकडे राहत होते तिकडेच तिला राहायला कंपल्सरी दिलं पाहिजे. एक रूम किंवा एक कॉर्नर वगैरे काय दिलं जातं. दुसरं असं असतं की रिस्ट्रेनिंग ऑर्डर असतो रेस्ट्रिक्शन करण्यासाठी की ती जिकडे असेल अमुक म्हणजे तिच्या 100 मीटर जवळ हा नाही गेलं पाहिजे, गेला नाही 200 मीटर पाहिजे. नाही झालं पाहिजे. हो. आता हे दोन्ही ऑर्डर आलेत समजा, कोणाला तरी स्त्रीला रेसिडेन्शियल ऑर्डर दिला आणि रिस्ट्रेनिंग ऑर्डर पण दिला आहे, म्हणजे एकाच हां, घरामध्ये. तो जाऊच शकत नाही आपल्या स्वतःच्या घरी. घराचं जे आहे ते टायटल त्याच्या नावाने असू देत, पण ती जाऊन एन्जॉय करते, ती राहते तिकडे, ती आपल्या घरच्यांना बोलवते, बॉयफ्रेंड्सना बोलवते, काहीही करते. हा स्वतःच्या घरी जाऊ शकत नाही. आणि हे तेव्हा संपेल जेव्हा हा कायदा संपेल, हा जो त्यांचा फाईट करतात ते.